अहो भाऊ, ते आम्ही बरंच लांब दुरून आलो. ते महाराजांचं दर्शन आज होऊ शकेल का? महाराजांचं दर्शन आज होईल का? काही सांगू शकाल का? नाही नाही भाऊ, काही सांगू शकत नाही. तिकडे लई गर्दी आहे. हा बघ येतो. या नामदेवराव आली ना आता पंचायत. मी म्हटलंच होतं. आता पहिलंच एवढं लांबून दुरून आलो, कष्टाचा प्रवास त्यात. रात्रभर झोप झाली नाही. आपण असं करू, महाराजांच्या सेवकाला एखादी पकडूया आणि त्याला थोडं पैका देऊ, म्हणजे महाराजांचं दर्शन घेता येईल. महाराजांचं दर्शन असं पैसे देऊन कसं काय घ्यायचं? असं आपल्याला शोभतं का? का असं हट्टास? अरे महाराज महाराज अक्कलकोटच्या ठाई ठाई आहेत. ते आपल्याला दर्शन देतीलच. नसती अक्कल पाजू नको. हा काय तोंड्या आला मोठा तिथं. अहो अहो असं दर्शन घेऊन खरंच ते दर्शन लाभणार आहे का आपल्याला? चाल नामदेवराव, तुम्हीच काय ते सांगा आता. असं करू, आपण इथल्या एखाद्या आश्रमात जाऊ. तिथं संध्याकाळी हातपाय वगैरे धुवून मग महाराजाच्या दर्शनाला जाऊ. हां तसा करू. पण मला नाही थांबायचं. मला निघायचं आहे. मी काय हातपाय वगैरे धुण्यात नाही. मी निघतो, महाराजांचं दर्शन घेतो. काय तोंड्या, असाच जाशील का महाराजांच्या दर्शनाला? अरे पहिले इतका थकून आलो आहे. अरे कुठं कुठं हातला पाय लावला, काही आहे का नाही? काही पवित्रतेचं काही तुला भान आहे का? अरे महाराजांनीच मला इथे बोलवलंय. मी महाराजांच्या दर्शनाला इथे आलो असं नाही, महाराजच मला इथे घेऊन आले. जागोजागी येताना महाराजांनी मला प्रचिती दिली. त्यांची सावली माझ्या अंगावर पडली. ती अमृततुल्य सावली माझ्या अंगावर पडली. आणि मी कसं धुऊ? अरे जर मी जर त्या अंग धुतलं तर माझ्यासारखं पापी मीच राहणार. नाही नाही, मला काही हातपाय धुवायचे नाही. मी येतो. बघा बघा नामदेवराव, अरे याला काही कळत नाही. अरे नालायका, अरे थांब, अरे थांब. अरे अरे तुला काही कळायला आहे की नाही मार्ग? महाराज सत्वमूर्ती, त्यांच्यासमोर जायचं तर हातपाय धुवून जायचे, स्वच्छ जा. अरे तुला काही मी सांगतोय ते कळतंय का? नाही नाही, मनाचं पावित्र्य पाहतात महाराज. मनाचं पावित्र्य असलं की भगवंत भेटतो आपल्याला. अरे थांब थांब म्हणतो ना मी इथं. नामदेवराव सांगा त्याला, अरे थांब रे, थांब. नाही नाही, अहो अक्कलकोटच्या ठाई ठाई महाराजांची मूर्ती आहे. अक्कलकोटच्या ठाई ठाई महाराज साक्षात आहेत. मला त्यांच्यापाशी जाऊ द्या. महाराज महाराज मी आलो, महाराज मी आलो, महाराज मी आलो.